आता जर ते सरकार असतं तर हे 1500 रुपये आपण थेट देतोय डायरेक्ट, म्हणजे 3000 रुपये महिन्याला, 18,000 रुपये, 18 दुने 36,000 रुपये एका घरात, हे डायरेक्ट. आता दुसरं सरकार असतं तर किती, 15%च गेले असते. पण त्यामुळे लोकांनाही माहित आहे की, आणि म्हणून मगाशी सांगितल्याप्रमाणे मधला एजंट बिजंट कोण एक तलाठीमध्ये त्यांनी काहीतरी पैसे मागितले. मी कलेक्टरला फोन केला, त्याला बोलो डायरेक्ट सस्पेंड करून थांबवू नको, त्याला जेलमध्ये टाक, डायरेक्ट त्याच्यावर FIR लॉन्च कर. अरे आम्ही योजना करतो आणि तिथं पैसे 50 रुपये घ्यायचे, 100 रुपये घ्यायचे, बिलकुल चालणार नाही. आणि याला कलेक्टर सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी पण सांगितलंय की इथं कुठेही खाली कोणी आमच्या भगिनीला आडवत नडवत असेल तर त्याचा बरोबर बंदोबस्त करायचं काम कोणाचं आहे. नाही, तुम्हाला पण कोण भेटला असं तर त्याचं आपल्या पद्धतीने करायचं. ते शेवटी पैसे आपल्या भगिनीच्या खात्यात गेले पाहिजेत, हा आपला उद्देश आहे. आता बघा 3 पक्ष 4 पक्ष आपलं महायुतीत आहेत. उद्देश आपला काय, आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे पोचवणे. त्या आणि म्हणून चिंता करू नका, तुमचे इथे भाऊ बसलेले आहेत, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. काल सोशल मीडियावर मी एक व्हिडिओ बघितला, त्यामध्ये एक मुलगी आपल्या वडिलांना सांगत होती, माझ्या आईला काही बोलायचं नाही बरं, ती मुख्यमंत्रीची बहीण आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे आता विरोधकांनी देखील समजून जावं. आज एक माहोल बनलाय, चांगलं वातावरण झालंय. बघा, तुम्हाला पण थोडंसं नैराश्य आलं होतं लोकसभेनंतर, पण केलं की नाही करामत आम्ही लोकांनी, जादू केली की नाही. आता हे पोचवायचंय लोकांपर्यंत, घराघरामध्ये, हे काम तुमचं आहे. ही योजना जी आपण ज्या योजना केल्या, मुख्यमंत्री लाडकी बहीण, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, 3 सिलेंडरची, दुसरं आपण शेती पंपाचं वीज बिल माफ केलं,